चला पहिल्या फेरीतली आता शेवटच्या मॅचला सुरुवात झाली आहे. कासारबड आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर तलेगाव वाडी दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा या मॅचसाठी. 24 बॉलचा हाही सामना तुम्हाला पाहायला मिळेल आणि ज्या टीमचा हाय स्कोर असेल त्याला बाय दिलं जाईल. जर हाय स्कोरचा उल्लेख करायचा झाला तर भाऊदेवी खोडावे संघाची टोटल 55 धावा मॅच मध्ये पाहायला मिळाले होत्या. बंचन झालाय ग्रीन सिग्नल मॅचला होते सुरुवात. स्ट्राईक इन पंच जर पाहिलं तर कैलास भैर सर पाहायला मिळतील आणि त्यांच्यात जर संवेद पाहिलं तर विलास कदम सर स्ट्राईक एंडला. ऑफिशियल पंच त्यांचंही सहर्ष स्वागत करूया आपण क्रांतीवीर चषकामध्ये. पहिलाच बॉल पाहिला तर भन्नाट वेग आणि डॉट बॉलची सांगता झाली आहे. हाही बॉल एका स्टँडनं मारण्याचा प्रयत्न होता, बागफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता टिपेशला कव्हरला, परंतु हाही बॉल पाहिला तर किपरच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न इथून पाहिलं तर सलगचा हा तिसरा डॉट बॉल पाहायला मिळेल. काय सुरुवात राहिली ती गोलंदाजाची अचूकता आणि त्यानंतर नियंत्रण काय कमालीची पाहायला मिळाली राहुल या गोलंदाजाच्या माध्यमातून. जर विचार केला तर तिन्ही बॉल जागच्या जागी उभे ठेवले ते फलंदाजांना. समोर फलंदाज पाहिलं तर मनीष आहेत आणि संतोष अशी जोडी दाखल झाली कासरबड टीमची. पुन्हा एकदा स्टँडवर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हाही बॉल पाहिला तर सलगचा चौथा बॉल डॉट आलाय. का मेडन षटकाकडे वाटचाल करतोय गोलंदाज राहुल. जर विचार केला तर 4 बॉल कमालीचे हाताळल्यात आणि या स्पर्धेमधील पहिली मॅडन षटक होईल का? आणि यस, मेडन षटकाकडे वाटचाल करतात कारण की या षटकामधील हा 5वा बॉल निर्धाव आलाय. डॉट बॉलची सांगता 5 बॉल डॉट झाल्यात. मनीष एकही धाव नाही आहे त्यांच्या पाठमधना. ओहो, इथे पहा सफलता मिळाली आहे. जर गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच चाल्या होऊन जाऊ द्या. आजच्या दिवसामधील या स्पर्धेमधील मेडन षटक टाकणारा गोलंदाज ठरला जाईल राहुल यादव, कारण की मेडन षटक टाकत असताना एक विकेट त्याच्या नावावर राहिल्या आणि चर्चा आता येत्या 2 दिवस या गोलंदाजीची अगदी या मैदानावर तुम्हाला